नमस्कार, मी भारती. तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आज आम्ही निघालोय जीवदानी देवीच्या मंदिरात जाण्यासाठी. जीवदानी देवीचे मंदिर हे विरारला आहे. कोणत्या डोंगरावर? कुठे चालला? कुठे? डोंगरावर जीवदानी देवीच्या इथे चालला. कुठे चालला? काय करणार तिकडे जाऊन? जायचं करणार. विरारला जायसाठी आम्ही बसलो ट्रेनमध्ये आणि निर्वाणीला खूपच आनंद झालेला आहे. त्यामुळे ती तिला जे जे येते ते सगळं करून दाखवते. निरीक्षण चालू कशाला माहिती करते? हो का? कशाला माहिती करते तू? काय कशाला? स्टेशनला उतरल्यानंतर मग इथे आम्ही पिलंय सरबत. जीवदानी देवी मंदिर हे विरार ईस्टला आहे आणि मग स्टेशनवरून तुम्हाला शेअरिंग ऑटो अवेलेबल आहेत. हा जो रोड तुम्ही बघताय तो जीवदानी रोड आहे आणि हा जो पुढे डोंगर दिसतोय तिथे आहे जीवदानी देवीचे मंदिर. जसे तुम्ही मंदिराच्या जवळ जाता तसेच तुम्हाला पूजेच्या सामानांची दुकाने दोन्ही बाजूला दिसतील. तिथून तुम्हाला देवीसाठी काही घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. डोंगरावरती जाण्यासाठी 3 रस्ते आहेत. एक जो सगळ्यात जुना आहे तो डोंगरातून आहे, कच्चा रस्ता. दुसरा समोरून आहे तो पायऱ्यावरून जाणारा रस्ता आहे आणि तिसरा आहे फ्युनिक्युलर रोपवे. हा आहे जीवदानी आईचा डोंगर. महाराष्ट्रातील 18 शक्तिपीठांपैकी जीवदानी देवी मंदिर हे एक शक्तिपीठ आहे आणि ही आहे पार्किंग. मंदिरात जाण्यासाठी जवळपास 1400 पायऱ्या आहेत. आम्ही आज चाललोय रोपवेने आणि त्याच्यासाठी इथेही लागली आहे लाईन. इथे तुम्हाला आधी तिकीट घ्यावी लागते. ती 250 रुपये आहे जाण्या येण्याचे मिळून. रोपवेने एका वेळेला जवळपास 104 यात्री वरती जाऊ शकतात आणि तो तुम्हाला 6-7 मिनिटात मंदिरात सोडतो. रोपवे हा ट्रॅकने वर खाली होतो. मी पहिल्यांदाच रोपवेने गेलेली आणि मला खूप मजा आली. हा आहे बाहेरचा व्ह्यू जेव्हा तुम्ही वर चढता तेव्हा. निहाल पण खूप एक्सायटेड होता आणि त्याला तेवढेच प्रश्न पडत होते. आणि इथे निर्वाणी झोपलेली. आणि रोपवेने उतरल्यानंतर मग ते तुम्हाला लिफ्टने वरती घेऊन जातात आणि लिफ्ट पण खूप मोठी होती. रोपवेमुळे खरं तर तुमचा खूप वेळ वाचतो. आणि हे आहे देवीचं मंदिर, पण इथून पुढे शूटिंग अलाउड नव्हती. आणि वरती टेरेस आहे, तिथे तुम्हाला बरेच मंदिर पाहायला मिळतील. जसं हे आहे महाकाली मंदिर आणि हे आहे बारोडा देवी मंदिर, हे आहे कालभैरव मंदिर. हा 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 कुचकाट गेलाय. हाय नियाल. हाय. मी डोंगरावर पोचला होता रिक्षा करून. डोंगरावर रिक्षाने रोपवेनं आलो आपण. मला मंकी नाही दाखवले तू. हा काय मंकी? मम्मा पावसाळ्यात येतात मंकी. आता कुठे गेले? मी डोंगरावर आलोय मॅक्रोनी. इथे नियाला व्लॉगिंग करायची होती म्हणून त्याने फोन घेतलेला. या पायऱ्यांवरून तुम्ही सरळ पुढे जाऊन खाली सुद्धा उतरू शकता. आणि हा आहे डोंगरावरून खालचा व्ह्यू. काय आहे निहार? तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर व्ह्यू दिसतोय. आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आम्ही खाली आलो. येताना निहाल घाबरला नाही, पण खाली जाताना घाबरत होता. तू घाबरतोय. लाडू नाही ओढू ग.
काय विचार करते ए मारू नाही मारायचं नाही. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहील. कसे कसे अरे वा अजून अजून कसं निर्वाणी कसं कसं निर्वाणी कसं कसं ग कसे कसे पप्पा कसे करतात पप्पा पावडे फोटो काढतात पप्पा कसे करतात सॉलिड आहे सॉलिड आहे लोटकते ड्रामा क्वीन ड्रामा एवढी ऍक्टिंग चला आमचे दर्शन झाले आणि आता आम्ही चाललोय. दर्शन घेऊन आम्ही खाली आलो आणि आता इथे चालू आहे निहालची मस्ती. ते दादा बोलत होते. हे निर्वाणी काय करते तू? कसं कसं इथे इथे नाच रे मला आजचा व्हिडिओ एवढाच. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. माझे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद. बाय.